माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसली भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे. अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारक बोध करुणिया खास, मुक्त केले बंधनी. तुझी स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्य सार. इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे. बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी. जवळीच ठेवी अनंतासे, कर जोडुनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. दाखविती मार्ग. अरे व्यापार हा झाला संत पोशाखांचा. व्यापार हा झाला संत पोशाखांचा. व्यापार हा झाला संत पोशाखा. व्यापार हा झाला संत पोशाखांचा. व्यापार हा झाला संत पोशाखांचा. व्यापार आम्हासी तयाचा विठ आला आला. आम्हासी तयांचा विठ आला विठ आला. वर्म कोणी नेने धर्म कोणी नेने. वर्म कोणी नेने धर्म कोणी नेने. वर्म कोणी नेने धर्म कोणी ने. पोटासाठी गाणे गाती साधू. पोटासाठी गाणे गाती साधू. पोटासाठी गाणे गाती साधू. गाती साधू. वर्म कोणी नेने धर्म कोणी नेने. वर्म कोणी नेने धर्म कोणी नेने. वर्म कोणी नेने धर्म कोणी नेने. जग जरी नरकी पडे आडराने. जग जरी नरकी पडे आडराने. जग जरी नरकी पडे आडराने. जग जरी नरकी पडे आडराने.
परी दया नेने साधू कोणी परी दया नेने साधू कोणी तुकड्या दास मान ऐसा नो हे संत तुकड्या दास मान तुकड्या दास माने नोहे ऐसा संत आपुला आघात लोकी टाकी आपुला लोकी टाकी आपुला आघात लोकी टाके वर्म कोणीने धर्म कोणीने वर्म कोणीने धर्म कोणीने वर्म कोणीने धर्म कोणीने जय जय पांडुरंग 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 हरी जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी पांडुरंग जय जय पांडुरंग हरी 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 जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। पाच सज्जनो, आज आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या काय भावना व्यक्त केल्या प्रचाराच्या दरम्यान, ते जे समाजासमोर गेले आणि समाजामध्ये निज स्वरूपांच्या ज्ञानांचा ज्यांनी प्रचार केला, त्यामध्ये समाज रचनेचे रचनात्मक कार्य, अंधश्रद्धा अंधरूढी निवारण वगैरे सगळ्या नरदेहधारी जीवांच्या कल्याणाचं मार्गदर्शन आपल्याला राष्ट्रसंतांनी केलेलं आहे। परंतु त्यांनी मार्गदर्शन करताना तुम्हाला माहीतच आहे, जरी आपण वंदनीय राष्ट्रसंतांचं नाव घेत आहोत, परंतु राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये प्रांजळपणे कबूल दिली आहे, माझा नव्हे हा विचार सर्व सद्ग्रंथांचाची सार, संत महात्म्यांची तळमळ अपार, तेच वर्म मी कथितो। प्रांजळपणे कबूल दिली। मी जे बोलतो, आता मी तुमच्यासमोर बोलून राहिलो, आम्ही काही माझा काही विचार तुम्हाला सांगून नाही राहिलो। अनादी काळापासून ज्या ज्या संत महात्म्यांनी, ऋषीमुनींनी, पंडित विद्वानांनी, सज्जन प्रवृत्तींच्या लोकांनी
स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या हिताची जोपासना करण्याकरता आपल्या अनुभवांचे काही संकेत समाजामध्ये देत देत जीवन जगले. त्यांचा सुवापो आम्ही करून राहिलो. आम्ही काय करून राहिलो? एक शब्द गुरुदेव का टाका अनंत विचार ठाके मुंजीन पंडिता वेदन पवे पार. प्रत्येक संत महात्म्यांचं जे कथन आहे ते कथन सगळ्या जीवांच्या हितासाठी आहे. इथे ना पक्ष ना धर्म ना जात. म्हणून महाराजांना हे अनुभव आला प्रचाराच्या दरम्यान की समाजामध्ये आम्ही एकात्मिकता शिकवतो. समतेचं साम्राज्य आमच्या घराघरामध्ये कुटुंबामध्ये प्रस्थापित व्हावं. विषमतेचा व्यवहार दूर सारावा आणि एकात्मिक भावनेनं सर्वांना सेवा सहकार्य देऊन कसं जीवन आपलं घडवता येईल, समाजामध्ये स्थिरता शांतता कशी राखता येईल याचं यथोचित वर्णन आमच्या पूर्व संत महात्म्यांनी केलेलं. परंतु महाराजांना अनुभव झाला. व्यापार हा झाला संत पोशाखांचा आमाशी तयांचा विठ आला विठ आला. वंदेले महाराज म्हणतात आमच्या समाजामध्ये हे जे नरदेहदार जीव आपण हे कशासाठी आलो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आया थे बेपार कर नको पर घर हुकी मुद्दल गमाई. प्रत्येक जीव व्यापार करण्यासाठीच आला. परंतु व्यापार करता करताना संतांचे विचार घेऊन जीवन जगण्याची प्रक्रिया आपल्या उपासकाजवळ भक्तांजवळ जिज्ञासू जीवाजवळ असायला पाहिजे होती. ही अपेक्षा संतांची होती आणि आजही आहे. परंतु राष्ट्रसंतांना म्हणावं लागलं तुकड्यादा समाने जगाचा व्यवहार. 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 ज्ञानांचा विचार एक नोहे. ज्ञानांचा विचार एक नोहे. एक नोहे. ज्ञानांचा विचार एक नोहे. एक नोहे. एक नोहे. तुकड्यादा समाने जगाचा व्यवहार. तुकड्यादा समाने जगाचा व्यवहार. तुकड्यादा समाने जगाचा व्यवहार. महाराज आपल्या भावना व्यक्त करतात. सगळे संत भावना व्यक्त करतात. तुकड्यादास म्हणे जगाचा व्यवहार आणि ज्ञानाचा विचार एक नोहे. आम्ही प्रचार केला की आमचा जो विचार आहे तो विचार जगाच्या व्यवहारामध्ये कामी यावा. संतांनी प्रचार त्याच्यासाठी केला. प्रचार त्यासाठी केला. जाणत्याने तत्वे अभ्यासावी रूपांतरे व्यवहारे आणावी. बिघडली घडी दुरुस्त करावी समाजांची. केव्हा दुरुस्त होईल? जेव्हा आपण अभ्यास करतो, जे संतांचं कथन ऐकतो, गांभीर्याने सामुदायिक प्रार्थना करतो, हरिपाठ करतो,
बाराभंग पाठ करतो, संध्यापाठ करतो, या गुरुकडे जातो, त्या गुरुकडे जातो. काय कारण आहे? आमच्या व्यवहारामध्ये बिघाड व्हावं म्हणून की सुधार व्हावं म्हणून? सुधारावं म्हणून. बिघडली घडी दुरुस्त करावी समाजांची. परंतु आपण काय करतो? संतांचा प्रचार तसाच करतो, तिथंच ठेवत आहोत. तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे, मी तुमच्यातच आहोत. हे प्रार्थना गुरुदेव से यस्वर्गमय संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय. तिथंच ठेवून दिला आपण सामुदायिक प्रार्थना. आमचा संसार मी स्वर्गमय करून राहिलो नाही, झालाही नाही. आता मला सांगा, राष्ट्रसंतांनी एवढे मोठे भजने लिहिले, ते आपल्या जीवनामध्ये काही बदल घडवण्यासाठी आहे का आहे तसंच जीवन राहण्यासाठी आहे? बदल घडवण्यासाठी आहे. आमचे राष्ट्रसंत म्हणतात, व्यापार हा झाला संत पोशाखांचा, आम्हाशी तयाचा वीट आला. आमच्या समाजामध्ये व्यापार तर आवश्यकच आहे, कारण आपण परदेशामध्ये आलो आहोत आणि इथं व्यापार करून काही जमा घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. लक्षात घ्या. आता आम्ही इथून आलो मारेगाववरून आपल्या चिमूरला. आम्हाला काही इथं व्यापार करायचा आहे, देवाणघेवाण करायचं आहे, आणि व्यापारामध्ये लाभ घेऊन आहे का घेऊन जायचा आहे की तोटा? लाभ घेऊन चाल. लक्षात, प्रत्येकाने व्यापार केलाच पाहिजे. पण तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे 75 नंबरची साखी. कोणती आहे? जो तू साचा बानिया साची हाट लगाव, अंदर झारू देई के कुरादुरी बहाव. आपण व्यापार केला पाहिजे. व्यापाराचा अर्थ काय आहे? देवाणघेवाण. कबीर साहेब म्हणतात, कही कबीर कछु उद्यम कीजे, 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 कही कबीर कछु उद्यम कीजे. आप ही खावे और न को दीजे, आप ही खावे और न को दीजे, आप ही खावे और न को दीजे, कही कबीर कछु उद्यम कीजे, कही कबीर कछु उद्यम कीजे, कही कबीर कछु उद्यम कीजे. आप ही खावे और न को दीजे, कही कबीर कछु उद्यम कीजे. प्रत्येक साधू संतांनी आपल्या समाजामध्ये निष्क्रियता शिकवली नाही. मनुष्य हा क्रियाशील राहिला पाहिजे. प्रत्येक सज्जनांनी आपणाला परावलंबन पराधीन जीवन जगण्याचं शिकवलं नाही. प्रत्येक हितचिंतकांनी स्वावलंबी आणि स्वाधीन जीवन जगलं पाहिजे. जोपर्यंत मनुष्य स्वाधीन जीवन जगत नाही, स्वतंत्र जीवन जगत नाही, स्वावलंबी जीवन जगत नाही, तिथपर्यंत याला दुःखातून बाहेर निघता येत नाही. परंतु आपल्या समाजामध्ये असा काही समाजामध्ये पौराणिक सिद्धांत आहे, दार्शनिक सिद्धांत आहे, निर्वासनिक सिद्धांत आहे आणि लाक्षणिक सिद्धांत आहे. 4 सिद्धांतांचा प्रचार समाजामध्ये अनादिकाळापासून करता आलेले आहेत. पौराणिक सिद्धांताचा विचार कसा आहे? शास्त्रपुराण, वेदशास्त्र पुराणामध्ये जे काही लिहिलेलं आहे त्या लिखाणांच्या कथनानुसार आपला जगाचा जो व्यवहार आहे तो करत राहावा, फक्त इथपर्यंत आलेला आहे. परंतु आपल्याला तिथं निवडता येऊन नाही राहिलं. पौराणिक इतिहास कसा आहे? राष्ट्रसंतांचा बाय पुराणीचा अर्थ अनिता मनास
होई कासावीस जीव माझा. पुराणाचा अर्थ लोकांनी अलग करून टाकला. फक्त कथा घेतल्या, करमणूक घेतली, चमत्कार घेतले, अवडंबर घेतलं, हसी मजाक केली, विनोद केला. आपल्याला कीर्तनात थोडंसं हसी मजाक असलं म्हणजे बरं वाटते, परंतु गांभीर्यानं ऐकण्याची आपल्याला सवय नाही. पुराण यासाठी आहे, हसी मजाकीसाठी नाही, चमत्कारासाठी नाही, अवडंबरासाठी नाही, कारण ते लिखाणच आहेत. या सगळ्या पुराणांचा अर्थ विशेष सत्संगतीमध्ये जाणून घेतला पाहिजे. 4 वेद, 7 शास्त्र आणि 18 पुराण आहे. तुम्हाला माहीत आहे, थोडक्यात 2 मिनिटातच ओझरती कल्पना देतो मी म्हणजे संतांच्या सिद्धांतिक ज्ञानांची कल्पना देतो. 4 वेद जे आहे त्या वेदांनी निष्क्रियता शिकवली का आपल्याला? ऋग्वेद आहे, उपासक आपला यजुर्वेद आहे, अथर्वर्ण वेद आहे आणि सामवेद आहे. ऋग्वेदामध्ये प्रत्येक प्रपंचिक मनुष्य असो की परमार्थिक मनुष्य असो, माणूस कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणारा असो, ज्या क्षेत्रामध्ये जो मनुष्य कार्य करत आहे त्या क्षेत्रामध्ये त्याची भूमिका वठवताना काय ग्राह्य आहे आणि काय त्याज्य आहे याचा विचार जोपर्यंत आपण करत नाही तिथपर्यंत वेदशास्त्र पुराण आपल्या जीवनामध्ये कामी येणार नाही. ऋग्वेदामध्ये कर्मशास्त्र शिकवलेलं आहे. आम्ही कुठेतरी कल्पना दिली आहे. कर्मशास्त्रामध्ये एवढंच लिखाण आहे साधारण थोडक्यात, की आपण जे कर्म करतो विविधता तर लक्षात घ्यावंच लागणार आहे. कर्म सगळ्याचे सारखे नाही आहे, अध्यास सगळ्याचा सारखा नाही आहे, स्वभाव सगळ्याचा सारखा नाही आहे, ध्येय सगळ्याचा सारखा नाही आहे. अलग ध्येय, अलग स्वभाव, अलग रीतिरिवाज असताना आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतो त्या क्षेत्रामध्ये आपण मनुष्य म्हणून जे शोभनीय कर्म आहे त्या शोभनीय कर्मामध्ये काय ग्राह्य घ्यावं आणि काय त्याज्य करावं याचा जर विचार करत नसो आपण, तर बाबाजी पौराणिक इतिहास आपल्या समाजासाठी बेकामाचा होईल. आपण विचार करून न राहिलो, अभ्यासक लोक सुद्धा आपण अभ्यास करत आहोत. काही गुरुदेव मंडळाचे उपासक आहो, काही कबीर पंथांचे शिष्य आहो, काही दत्त संप्रदायांचे आहो, काही बौद्ध धर्माचे आहो, जैन धर्माचे आहो, विविध धर्मांचे, जातीचे, पंथांचे, संप्रदायांचे लोक आपल्या समाजामध्ये आजही आहेत. त्या समाजांच्या जाती, पंथ, धर्म, संप्रदायांच्या शिकवणुकीमध्ये जो काही भाग आहे त्या भागातून आपण सगळ्यांनी आपणाला काय त्याज्य आणि काय ग्राह्य याचा निवाळा जर आपण करत नसू तर आपलं जीवन असंच जाईल. म्हणून राष्ट्रसंतांना लिहावं लागलं, व्यापार हा झाला संत पोशाखांचा, आमाशी तयांचा विट आला. व्यापार हा झाला संत पोशाखांचा. आमचा व्यापार पाहिजे होता, जो तू साच्या बानिया तो साची हाट लगाव. जे काही जाती, पंथ, धर्म, संप्रदाय आपल्या समाजामध्ये आहे त्या सगळ्या उपासकांनी आपण जीवनव्यवहार करत असताना प्रत्येक क्षणाला नुसते पोशाख, चिन्ह, भेष, संप्रदाय, जाती, रीती रिवाज घेऊन चालू नये. आपल्या समाजामध्ये तेच चाललं. आपण दिंडी काढतो, मिरवणुका काढतो, रामधून काढतो. कशाचा अवडंबर आहे आपल्या समाजामध्ये? उपभोग सकलांचे वाढले, राहणी माझी अंतर पडले, सभोवताली तार चढले, विषय सतारीचे, नटवेश घुसले जीवनी, भुलविले चित्रपट कादंबऱ्यांनी, अध्यापक तोची विलासी व्यसनी, शृंगार काव्य शिकवितो. समाजामध्ये काय आणलं आपण? आपल्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये, रामधुनीमध्ये, नाना प्रकारच्या पुण्यतिथीमध्ये, उत्सवामध्ये गांभीर्य ठेवलं का आपण? संतांच्या ग्रंथामध्ये जे लिखाण नाही
ते प्रकार आपण आपल्या या सगळ्या गोष्टीमध्ये आणलेले आहेत. आपल्या पुण्यतिथीमध्ये, आपल्या जयंतीमध्ये, आपल्या रामधूनमध्ये डीजे आले, डीजे. ड्रेस आणले, चमकदार ड्रेस, साड्या, कपडे. म्हणजे आपल्याला असं वाटते की कपडे बदलवले, ड्रेस बदलवले म्हणजे आपण सात्विक होतो, धार्मिक होतो, आपल्या जीवाला मोक्ष मिळते, असा आपला मानस आहे. तन को जोगी सब करे, मन को करे न कोय, सहजे सब सिद्धि पाइये, जहा मन जोगी ना होय. मित्र, हे कशाचा विडंबन आपण आणलं, कशासाठी आणलं? अरे महाराजांचा प्रचार तुम्ही पाहिला, मी पाहिला. 1964 पासून प्रचार पाहतो राजे. अनेकदा मी बोंजरेलाही गेलो. महाराजांनी अभिप्रेत नव्हतं, डीजे अभिप्रेत नव्हते. आणि हे तुमचे ड्रेस, नाटकी ड्रेसेस, नटवेश घुसली जीवनी. आणि फक्त आपण मिरवणुकी काढतो, रामधून काढतो, त्या ड्रेस घालून येतो, रामधून झाली का आपापल्या घरी जातो. संतांचं कधी प्रवचन ऐकत नाही, कधी कीर्तन ऐकत नाही, राष्ट्रसंतांचं कधी साहित्य वाचत नाही. फक्त ध्यान, प्रार्थना, रामधून एवढं चालू आहे. तेवढं ठीक आहे, परंतु साहित्य लिहिलं कशासाठी? राष्ट्रसंतांनी. म्हणून असे जे विडंबन आहे, नटवेश घुसले जीवनी, भुलविले चित्रपट कादंबऱ्यांनी, अध्यापक तोची विलासी व्यसनी, शृंगार काव्य शिकवितो. अरे जाऊ द्या मिरवणुकीमध्ये, जाऊ द्या पुण्यतिथीमध्ये, जाऊ द्या उत्सवामध्ये. आमच्या शाळेमध्ये तेच आणलं आम्ही, आमच्या गुरुजी लोकांनी आपण आणलं की नाही? नटवेश घुसले जीवनी, भुलविले चित्रपट कादंबऱ्यांनी, अध्यापक तोची विलासी व्यसनी, शृंगार काव्य शिकवितो. काय दिसत आहे? मुलींना शृंगार चढवून देत आहे, साड्या नेसून देत आहे, फुगे काढत आहे, नटी तयार करताय शाळेमध्ये. मुलींचे आईबाप आणि गुरुजी आमचे त्यांचे नाच पाहत आहे रेकॉर्डिंगवर. आहे का बाबाजी ग्रामगीतेला अनुसरून, संतांच्या साहित्याला अनुसरून आहे का? नाही, चुकीच्या कल्पना आहे. चित्र विचित्र प्रकार आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आम्ही शाळा शिकलो, 4थ्या वर्गामध्ये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गंभीर नाटकं तयार करत होतो, गंभीर भाजनं तयार करत होतो. आता गंभीरता तर चाललीच गेली. कारण काय, याची गरज नाही राहिली. फक्त तुम्हाला नाचणं, खिदळणं, हसणं, बोलणं, पैसा, अडका, हसी, मजाक, चमत्कार, अवडंबराची गरज आहे तुम्हाला. राष्ट्रसंतांच्या गांभीर्यांच्या ज्ञानाची गरज. गंभीर हो सबका हृदय, सत्य ज्ञान का वक्ते हो, गुणधर्म दुनिया में बडे, अरे जीव से करत. फक्त तोंडानी पाठ आहे, पण आम्हाला गांभीर्याची गरज नाही, आम्हाला गुणधर्माची गरज नाही. आम्हाला पक्षपात, जाती, पंथ, संप्रदाय, वैर वैमनस्य नाही, संघर्ष, वादविवाद, खून खटले याच्यामध्ये आम्ही सहभागी होतो. मित्र, आम्हाशी तयाचा वीट आला, काय करावं कोणास नाही का? वर्म कोणी नेणे, धर्म कोणी नेणे, पोटासाठी गाणे गाती लोक. आज जो प्रचार आहे, भजन स्पर्धा चालत आहे, अनेक प्रकार चालत आहे, मोठमोठे गायक आहे, कलाविद्या आहे. कुणीकडे चाललो आपण? या कलाविद्येनी, या गायनांनी, या प्रकारांनी आपण जीवाच्या कल्याणाचा मार्ग पकडत आहो की पैसे कमवण्याचा मार्ग पकडत आहो? वैभव विलासी जीवन जगून महाल माळ्यामध्ये राहायचा प्रयत्न करत आहो की या झोपडीत माझ्या महाराजांनी लिहिलेल्या गाण्याकडे जात आहो? कोणीकडे चाललो? कोणीकडे आपण काय करतो? आपण झोपडी कोणालाच आवडत नाही. म्हणून वर्म कोणी नेणे, धर्म कोणी नेणे, पोटासाठी गाणे गाती लोक. उद्देश काय आहे? वर्म काय? विषय निवृत्तीचे कर्म, कर्म विषय निवृत्तीचे कर्म, कर्म विषय निवृत्तीचे कर्म, कर्म विषय निवृत्तीचे कर्म, विषय निवृत्तीचे कर्म, कर्म विषय निवृत्तीचे